ते संचालक, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम मी मराठा संस्कृती मंडळाचं धन्यवाद देईन, कारण माझा परिचय इथे नवीन आहे. मी मूळचा राहणार उज्जैनचा. माझं शिक्षण उज्जैनला झालेलं, विक्रम विश्वविद्यालयात. उज्जैन म्हणजे अर्थात शिवमंगलसिंग सुमन कालिदास त्या क्षेत्रातलं. त्यानंतर पुढे बँकेत नोकरी लागल्यानंतर बँकेत तुम्ही अधिकारी राहिल्यावर तुमच्या बदल्या होत राहतात. शेवटी रिटायर झालो मी इंदोरून बँकेत मॅनेजर पोस्ट बँक ऑफ इंडियाला. आणि त्यामुळे विशेष करून मी हिंदी साहित्याकडे जास्त वळलो. हिंदी कविता, हिंदी लघुकथा आणि हिंदी एक नाटकसुद्धा मी 3 अंकी लिहिलं आहे. नाटकाचं नाव होतं बागड खावे खेत. बागड खावे खेत को. म्हणजे दलदल जेव्हा चालू होता त्यावेळेला हे नेता लोकांनीच बागड खावे खेत त्याच्यावर केलेलं आहे. आणि इथे शेवटली हिंदी कविता, ॲक्च्युली मी इथे आलो, माझा मुलगा इथे समोरच बसला आहे. तो इथे HDFC बँकेला मॅनेजर आहे. आणि रिटायर झाल्यावर मुलगा बाबा तिसरं तुम्ही काय करता इथे, म्हणून इंदोर मी इथे शिफ्ट झालो. तिथे गेल्या 15 ऑगस्टला शेवटली हिंदी कविता लिहिली 15 ऑगस्टला. आणि मराठी कविता काही लिहिल्या, पण मला थोडंसं परिचय इथे नसल्यानं आणि आपल्या इथे भारतीय पद्धती आहे, काही चेक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, काही चेक लागल्याशिवाय, ओळख असल्याशिवाय तुम्हाला वाव मिळत नाही. पण मला माझे सौभाग्य आले आहेत. त्याने मी म्हणायचे, मी एक मराठी कविता लिहिली होती. पण वेदना जेवायचं की आपल्याला इथे काही व्यासपीठ मिळत नाही, परिचय मिळत नाही, जेक नाही, आपण काय करावं. बऱ्याच लोकांना मी लघुकथा आणि कवितांकरता फोन केले, दिवाळी अंकाकरता वगैरे, पण अर्थात त्यांचा दोष नाही, ते मला ओळखत नव्हते, परिचय नव्हते. पण आज मी सर्वप्रथम धन्यवाद या मराठा सांस्कृतिक मंडळ त्या संचालकांना देईन. त्यांनी मला नवीन मित्र, नवीन मैत्रिणी यांचा त्याबद्दल धन्यवाद. कारण काय आहे की मी थोडा निराश होतो की यार आपल्याला इथे व्यासपीठ नाही आलं, ओळख नाही, कोणी हे करायला नाही. तर आमच्या मला म्हणायच्या, मी एक कविता लिहिली होती, अंतरीच्या वेदना. ती आत्ता नाही म्हणते, पण ते 4 नाही. तर त्या अंतरीच्या वेदना ती मला आवडायची. अंतरीच्या लपवून वेदना, हा दुखविसी तू आपुल्या मना, चेहरा हा आरसा आहे. मी म्हणते काही नाही, असं काही नाही. पण तिला वाटायचं की यांना काही मिळत नाही म्हणून. तर त्यानंतर आता मला संसार ही कविता संचालकांनी सांगितली. तर संसार म्हणजे फक्त नव्हे स्वपरिवार आणि त्याचा पसारा. संसार म्हणजे फक्त नव्हे स्वपरिवार आणि त्याचा पसारा, अथवा निवारासाठी एक चिरस्थायी आसरा. संसार म्हणजे फक्त नव्हे स्वपरिवार आणि त्याचा पसारा, अथवा निवाऱ्यासाठी एक चिरस्थायी आसरा. संसार म्हणजे सुसंस्कारित मनुष्याचा असा घरोंदा. संसार म्हणजे सुसंस्कारित मनुष्याचा असा घरोंदा, ज्यात नसते कधी कमतरता, सुख, शांती, समृद्धी आणि आनंद. ह्या सर्वांची उपस्थिती म्हणजे सुखी संसार. सुख, शांती, समृद्धी आणि आनंद ज्या घरात असेल त्या घरात ह्या सर्वांची उपस्थिती म्हणजे सुखी संसार, ज्यात असते आपलेपणाच्या बहारीची भरमार. ज्यात असते आपलेपणाच्या बहारीची भरमार. जेथे आहे आपलेपणाची बहार, जेथे आहे आपलेपणाची बहार, तेथे कधी कशाचीच कमी न पडता, तेथे कधी कशाचीच कमी न पडता त्या घरात सर्व मिळून करतात विपत्तींचा संहार. जेथे आहे आपलेपणाची बहार, तेथे कधी कशाचीच कमी न पडता त्या घरात सर्व मिळून करतात विपत्तींचा संहार. संसारात सुखी करणे हे आहे सामूहिक उत्तरदायित्व. म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांचं आहे. संसार नाही काय, प्रत्येक घर सुधारलं, समाज सुधारला, इथे सुधारते. संसारात सुखी करणे हे आहे सामूहिक उत्तरदायित्व आणि सर्वांच्या अधिकाराची रक्षा करणे हेच आहे सर्वांचे कर्तव्य. धन्यवाद.